साईराज दोन षटकानंतर धावा 12 आपण पाहतोय. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. व्हाईट बॉलने अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धाव फलक 13. फुलटॉस बॉल दीपक यांचा सुरेश यांचा मिस्टायमिंग स्ट्रोक. विक्रम आहेत आणि यावेळेस चुकी होणार नाहीये. कॅच पकडली जाते. राहुलने सुंदर झेल पकडलाय. चांगला एफर्ट राहिला आणि महत्वाची विकेट आहे. सूरज पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सुरेश ते परतताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. लोअर फुल टॉस होता साईराजचा आणि त्याने निश्चित स्वरूपात आपल्या या गोलंदाजा मार्फत एका महत्वाच्या गडीला यशस्वीरित्या बाद केलं. धावफलक 13 वरती असताना तब्बल तिसरा गडी बाद होत असताना आपण पाहतोय काळमा 11 या संघाचा. शॉर्ट टर्म पूल पॉवरफुल आहे परंतु चांगला झेल. सूरज जाधव यांचे सेफ हँड आणि त्यांच्या सेफ हँड मध्ये झेल पकडला जातोय. आणखीन एक सलगची दुसरी विकेट जाते. साईराजने कमबॅक केलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये थोडासा कमी पडला परंतु या मॅच मध्ये कमबॅक आपण पाहिला त्याचा. हॅट्रिक बॉल असेल त्याच्यासाठी. पहिली हॅट्रिक रबर बॉल प्रीमियर लीगची अजून कोणाच्या नावावरती नाहीये. षटकरांची हॅट्रिक लागलेले आहेत परंतु विकेटची हॅट्रिक नाहीये आणि साईराजला कारनामा करण्याचा तो चान्स आहे. चांगला बॉल लावड्या पिला आणि पहिली हॅट्रिक. शावाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मधील पहिली हॅट्रिक आणि हे पहिली हॅट्रिक इतिहास रचून जाणार आहे. ज्यावेळेस पहिल्या पर्वाचा विषय येईल त्यावेळेस साईराजचं नाव सोनेरी अक्षराने मित्रांनो लिहिलं जाईल. कोणाच्याकडून आहेत पण योगेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्याच्या या हॅट्रिक